शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज बऱ्याच दिवसातनं आपण व्हिडिओ बनवत आहे। तर आपण आले पिकाच्या पूर्व मशागतीसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे। तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण नांगरट करत असताना किंवा खत शेणखत वगैरे मळी टाकत असताना ती जमिनीत कालवण्यासाठी एक चांगला असं जुगाड आपण तुम्हाला सांगणार आहे आज। तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आता आखरी दिवस आलेले आहेत, कारणला पाणी आहे त्यांनी। आता आज अक्षय तृतीया आहे, सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन। आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची तर आपण आले हे अक्षय तृतीयाला लावतो, पण यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळं आम्ही थोडं हवामान चेंज झाल्यानंतरच लावण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपण पहिल्यांदा हे जे नांगरट करून घेतल्यानंतरनं 1-1.5 महिना जवळजवळ ह्याला आपण रान तापवल्यानंतरनं शेणखत टाकून घेतलं। आणि शेणखत टाकल्यानंतरनं आपलं हे सगळं क्षेत्र 27 गुंठ आहे। तर आपण काय केलेलं आहे, 27 गुंठ्यात 8 राहिले शेणखत टाकलेलं आहे। आणि हे शेणखत टाकल्यानंतरनं 3 दिवस हे शेणखत असंच वाळून दिलं, कारण ह्यात असणारे बॅक्टेरिया वगैरे आहेत ते मारावेत त्यासाठी। आणि त्याच्यानंतरनं रोटावेटरनं आपण ही पूर्ण जमीन रोटरून घेतली आणि रोटरल्यानंतरनं सुद्धा 3 दिवस तशीच ठेवली। त्याच्यानंतर आपण डबल नांगरट केली। तर हे तुम्हाला दिसतंय, हे भुसभुशीत रान झाल्यामुळं का नाही ह्यात कुठं तुम्हाला ढेकूळ वगैरे दिसत नाही। तर ही आपण काय केलेलं आहे, सिंगल फळीनं पलटीनं आपण नांगरलेलं आहे डबल। त्याचा एक फायदा असा होतो, जे खत तुमचं नुसतं वरतीच पडतं ते प्रत्येक थराला, समजा हे पलटी ह्याच्यात पण आतमध्ये गेलेलं आहे, त्याच्यात गेलं आहे, वरती पण राहिलेलं आहे, हे प्रत्येक थराला आपल्या डबल नांगरटीमुळं जातं। आणि ह्याचा फायदा असा होतो की प्रत्येक थराला त्याचे शेणखत गेल्यामुळं प्रत्येक मुळीला आपल्याला ते शेणखताचा उपयोग होतो। आणि जे शेणखत आहे आपण टाकलेलं आले पिकाला ते पूर्ण जे त्या वर्षीच त्याचं लागतं। आणि आता समजा पाऊस पडल्यानंतरनं हे खत पूर्ण मातीत विघटन त्याचं होऊन त्याचा जास्तीत जास्त आपल्या आले पिकाला त्याचा उपयोग होतो। ही माहिती जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा, नवनवीन येणाऱ्या माहित्या तुम्हाला मिळतील।